नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. सर, शैलेश मोहिते आणि विद्या मोहिते दोघं जण हॉस्पिटलला निघाले होते आणि त्यावेळेला त्यांच्यावरती फायरिंग झाली. सर, 3 गोळ्या फायर झाल्या. त्याच्यापैकी 2 गोळ्या विद्याला लागल्या आणि त्याच्यातच तिचा जागेवरती मृत्यू झाला. कदाचित तिच्या पोटातलं बाळ सुद्धा गेलं असेल. तो जिवंत होता म्हणून त्याला इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. सर, आणि जे बुलेट शेल सापडले ते मी फॉरेन्सिक टीमकडे पाठवून दिले. मग हे सगळं घडलं तेव्हा घरची लोक कुठे होते? सर, अमोल आणि नौकर हे घरातच होते आणि ह्या दोघी जणी बाहेर गेल्या होत्या. अमोलचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेला हे घडलं त्यावेळेला तो झोपलेला होता आणि त्याने कुठलाच आवाज ऐकला नाही. हा, पण नौकराने आवाज ऐकला होता. ए, इकडे रे, काय बघितलंस तू? नाही बघितलं ना काय, पण त्या 2 लोक होते. दोघांनी हेल्मेट घातलं होतं आणि ते पळून गेले साहेब. सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे का? हा चालू आहे. ठीक आहे, तू जा. थँक्यू. सिस्टम डिस्कनेक्ट केले. सर, हल्ला होण्याच्या 1 तास अगोदरपासूनचं सगळं फुटेज डिलीट करण्यात आलंय. व्यवस्थित प्लॅन करून हल्ला केला गेलाय. सर, ज्याने कोणी हा हल्ला केलाय त्याला इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे, त्याचा सेटअप इथे आहे, याच्याबद्दल माहिती असणार. त्याचबरोबर शैलेश आणि विद्या हे दोघं जण कुठल्या वेळेला डॉक्टरकडे जाणार आहेत हे सुद्धा माहिती असणार आणि ती वेळ त्याने बरोबर साधली. मोहिते फॅमिलीवर कोणी लक्ष ठेवून होतं की या फॅमिलीपैकीच कोणीतरी हा घाट रचलाय? सर, मला संदीपवरच संशय येतो. कारण सासऱ्याचं आणि जावयाचं बिझनेस रायव्हल होतं हे सगळ्यांनाच माहिती. संदीप सध्या आपल्या लॉकअपमध्ये आहे. म्हणजे तिकडे बसून त्याने एवढा मोठा प्लॅन एक्झिक्यूट करणं मला नाही वाटत. शिवाय विद्या आणि शैलेशशी संदीपचं काहीच वाकडं नव्हतं. सर, असं तर नाही आहे ना की रमाकांतवरती ज्याने कोणी हल्ला केला तो आणि शैलेश आणि विद्यावरती ज्याने कोणी हल्ला केला तो, ह्या दोन्ही व्यक्ती एकच आहेत? पॉसिबल आहे. बघू. शैलेश माझा मुलगा तो ठीक आहे ना? शैलेश मोहिते यांना एक गोळी लागली आहे खांद्यावरती. मी ती काढली आहे पण रक्त खूप वाहत आहे. अरे देवा. हे बघा डॉक्टर, मी आत्ताच माझ्या सुनेला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला गमावलं. माझ्या शैलेशला जर काय झालं मी जगू शकणार नाही. तुम्हाला काय वाटेल तेवढा पैसा मी द्यायला तयार आहे. वाटेल तेवढा. त्याला वाचवा, मी विनंती करते, त्याला वाचवा. हे बघा, तुम्ही स्वतःला सांभाळा. डॉक्टर साहेब जे काही करू शकतात ते सगळं करतात. सर, ज्याने कोणी आमच्या कुटुंबाला इतकं दुःख दिलंय त्याला सोडू नका. त्याला फासावर चढवा. विद्या माझी जाऊ नाही, माझ्या बहिणीसारखी होती. तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून अजूनही हटत नाहीये. आई, विद्या, विद्या उठ बाळा, विद्या, विद्या उठ विद्या.
आधी दौलतरावांना झालेल्या खुनाच्या तपासात अटक आणि आता त्यांच्या कुटुंबावर झालेला जीवघेणा हल्ला या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? तपास सुरू आहे. सर, दिवसाढवळा एका गरोदर स्त्रीचा खून होतो आणि खुनी आरामात पसार होतात. याचा अर्थ गुन्हेगारामध्ये पोलीस आणि कायद्याविषयी भीती नाहीशी झाली असे तुम्हाला वाटते का? हे बघा, प्रत्येक गुन्हेगाराला असं वाटतं की तो खूप हुशार आहे, पण आम्ही खूपच लवकर त्याला तुरुंगात अडकू. आता मी एवढंच सांगू शकतो की तपास सुरू आहे. थँक्यू. पण तुम्ही फक्त आश्वासनं देताय का? तुम्ही काहीच इन्फॉर्मेशन देत नाही आहात मीडियाला, काहीच तुम्ही न्यूज देत नाही आहात. सर, विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात विद्या मोहिते यांचा खून व्हावा ही खरंच एक शोकांतिका आहे. या संदर्भात पोलिसांकडे अजूनही काही ठोस पुरावे नाहीयेत. हे बघा, पोलीस काम चुकार नाहीयेत, ते त्यांचं काम चोख करतात. ते जादूगारही नाहीत की गुन्हेगाराला 2 मिनिटात पकडतील. जे काही घडलं ते फार भयंकर होतं. दौलतरावांच्या पापाची शिक्षा त्यांच्या कुटुंबांना भोगावी लागली. माझं त्यांच्या कुटुंबाशी काही शत्रुत्व नाहीये. आपण एवढंच करू शकतो, हे दुःख सहन करायची ताकद देव त्यांना देव, एवढीच प्रार्थना करूया. घेऊन घे. अरे दौलत, घेऊन घे. दौलतराव म्हणायचं मला. माहिती आहे ना मी कोण आहे ते. आणि असलं फालतू जेवण जेवत नाही मी. घेऊन जा, घरून जेवण आणा. उचलाय. असा अन्नाचा अपमान करायचा नसतो. मी एवढंच सांगायला आलोय की काही गुंडांनी तुमच्या सुनेचा, विद्याचा खून केलाय. त्याच हल्ल्यामध्ये तुमचा पोरगा आहे ना शैलेश, जखमी झालाय. दौलतराव. साहेब, हे काय होतं आपल्यासोबत? साहेब, साहेब काहीतरी करा साहेब, काहीतरी करा साहेब. विद्याच्या खुनाची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. जो तो दौलतरावांनाच दोष द्यायला लागला. एकाच्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला भोगावी लागते हेच सगळेजण म्हणायला लागले. मात्र यामध्ये किती तथ्य होतं हे काळच ठरवणार होता. दुसरीकडे दौलतरावांवर संतापाच्या भरात वार केलेल्या संदीपला कोर्टानं जामीन मंजूर केला आणि त्याच्या बायकोकडून पोलिसांना काही महत्वाचे धागेदोरे मिळाले. संदीप, जाण्याआधी मला एवढं सांगा, तुमच्या वडिलांचा खून करण्याचं मोटिव्ह आणखी कोणाकडे असू शकतो? अहो, दौलतरावांनीच माझ्या वडिलांचा खून केलाय. सगळं लोक आहेत ना तुम्हाला साक्ष देतील. मग तुम्ही आणखी कोणावर का संशय घेताय? कारण कदाचित या हत्येमागे अजून कोणाचा हात असावा असा आम्हाला संशय आहे. अच्छा, त्या दौलतरावांनी तुम्हाला पैसे पुरवलेत वाटतं, म्हणून तुम्ही या प्रकरणातून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय का? संदीप, अरे काय बोलतोयस तू? शांत राहा. तुमचा राग मी समजू शकतो, पण बोलायच्या आधी विचार केला पाहिजे. सर, तुम्हाला दुसऱ्या कोणावर संशय काय येतोय मला माहीत नाही, पण मग तसंच असेल ना तर यामध्ये माझ्या मोठ्या भावाचा म्हणजे अमोलचा हात असू शकतो. अमोलचा? असं का? कारण ना अमोल दादा जन्मताच रागीट आहे. ए ड्रायव्हर, हां बोल बेटा. काही काम होतं का? चल पेक बर. मी साहेबांना घ्यायला आलो. माहिती रे साहेबांच्या चमच्या. पेक बर. आणि हा नाक्यावरून मस्त एक चिकन तंदुरी घेऊन ये जा. अहो, उशीर होईल म्हणून सांगतो. ए, कान फुटलेत काय तुझे? सांगितलेलं कळत नाही. पेक बर चल. हे बघा, हे माझं काम नाही आहे. मी साहेबांचा ड्रायव्हर आहे, तुमचा नोकर नाही. काय बोललास? काय बोललास? तुझ्या तर आता मला उत्तर देतो. मला उत्तर अरे देतो. काय करते तुम्ही? काय बोलतोस? सोड त्यांना. अरे दादा सोड. काय करताय तुम्ही? तू बघ, माझ्या हातून मरणार आहेस तू, लक्षात ठेव. या एवढ्याशा कारणावरून अमोल रमाकांतचा खून करेल असं वाटत नाही. सर, मी ना माझ्या भावाला चांगलंच ओळखते. लहान सहान गोष्टीवरून ना तो लोकांना मारहाण करायचा. त्याचा इगो एकदा हर्ट झाला ना की तो काहीही करू शकतो. ह्या बाबतीत ना तो माझ्या बाबांपेक्षा भयंकर आहे. ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं ते. बाय द वे, तुमच्या वडिलांचा रमाकांतचा मोबाईल सापडला नाही, म्हणजे तुमच्या घरी सुद्धा आम्हाला दिसला नाही. कदाचित हरवला असेल. हरवलं असेल किंवा
कुणी त्याच्यासोबत घेऊन गेला असेल. आई, विद्या कुठे आहे? तिला गोळ्या लागल्या होत्या, बरी आहे ना ती? आणि माझं बाळ? विद्या विद्या आई, काय झालं? विद्या आपल्यात नाही. माझं भयानक स्वप्न खरं ठरलं साहेब. माझं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय. विद्या सांभाळा स्वतःला. तुमच्यावर केलेला हल्ला कॉन्ट्रॅक्ट किलर्सने केला होता असा आम्हाला संशय आहे आणि आम्ही त्याच दृष्टीने तपास सुद्धा करतो. त्या माणसांबद्दल तुम्हाला काही आठवतंय का? नाही सर. तुमचा कोणावर संशय आहे का? कोणच नाही. एकच व्यक्ती आहे, माझा नालायक भाऊ अमोल. अरे वा, रगड पैसा छापतोय माझा बाप. एक काम कर, यातले 50,000 काढ आणि मला दे. चल. सॉरी सर, पण दौलत सरांनी तुम्हाला पैसे द्यायला मनाई केली आहे. अरे त्यांचं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस. अरे मोठा मुलगा आहे मी त्यांचा. हे सगळं माझंच आहे, माझं. चल चल पैसे दे. चल. नाही नाही सॉरी सर, ते मला कामावरून काढून टाकतील. थांब, मीच घेतो. मी काय देणार? सर 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 अरे सर. थांब. काय करतोस तू? वेळ लागलाय का तुला? तुम्ही काम कंटिन्यू करा. सॉरी. अरे दादा काय करतो यार? तू ऑफिस आहे, विसरलायस का? ए त्याला समजव. हे अरे मला पैसे द्यायला नाही म्हणतो, माझ्याच ऑफिसमध्ये. स्वतःचं ऑफिस समजतोस ना? मग कधीतरी येऊन इथे काम कर, घाम गाळ. मग कळेल तुला आमच्या मेहनतीची किंमत. ए लेक्चर, आपला बाप कोणत्या मार्गाने पैसा कमवतो मला चांगलंच माहिती आहे. या पैशांवर माझाही अधिकार आहे. कोणाचा काय अधिकार आहे हे मी ठरवणार. माझी मर्जी आहे ती. मी जर ठरवलं ना, सगळी प्रॉपर्टी याच्या नावावर करेन. भिकाऱ्यासारखा फिरशील दारोदार. होऊ देणार नाही मी हे. अजिबात होऊ देणार नाही. बघाच. सर, दोन्ही केसेसमध्ये अमोलचंच नाव समोर आलंय आणि आरोप करणारी त्याची आपलीच माणसं आहेत. अमोलची कुंडली काढा. ओके सर. सर, एक महत्वाची गोष्ट समजली. ज्या वेळेला रमाकांत जाधव यांचा खून झाला त्यावेळेला अमोल मोहितेच्या मोबाईलचं लोकेशन हे रमाकांत जाधव यांच्या घराजवळचं होतं. सर, अजून एक गोष्ट. विद्याच्या डेड बॉडीजवळ ज्या आपल्याला बुलेट शेल सापडल्या होत्या त्या बुलेट्स दौलतराव मोहिते यांच्या नावावर रजिस्टर्ड आहेत. म्हणजे कदाचित या खून करण्यासाठी वापरलेली गन सुद्धा दौलतरावांचीच असणार. सर, पण त्यावेळेला दौलतराव आपल्या इथे लॉकअपमध्ये होते. माझ्या गणने खून कसं शक्य आहे? तुमच्याकडे लायसन्स गन आहे ना? आहे, कपाटात आहे. नाहीये तिथे. तुमच्या संपूर्ण बंगल्याची झडती घेतली आम्ही, कुठेच सापडली नाही. अमोलने नेली असणार. मागे एकदा त्याचा राडा झाला होता तेव्हा त्याने नेली होती. मी ओरडलो होतो त्याला खूप.
अमोल मोहिते, कशासाठी केला फोन? हो सर, काय बोलतायत? मी काही खून वगैरे केला नाही सर. हे बघा, मी एक नालायक आणि उद्धट मुलगा आहे मान्य, पण मी कुणाचा खून नाही केला. 16 तारखेला रमाकांतच्या घरी कशासाठी गेला होतास? मी माझ्या बहिणीला भेटायला गेलो होतो, पण काय झालंय? तुझे बाबा तुझ्या सासऱ्यांना मारताय. बाबा दार उघडा ना, बाबा दार उघडा ना, बाबा बाबा दादा दादा तुम्ही दार तोडा ना प्लीज. मग मी लगेच तिथून निघून गेलो सर. नंतर मला समजलं की रमाकांतचा खून झालाय. चल, एक वेळा मानलं की तुझं बोलणं खरं आहे, पण तू आपल्या भावाचा किती राग करायचास हे सगळ्यांनाच माहिती आहे. कदाचित तूच तुझ्या वडिलांची गन त्या गुंड्यांना दिली, म्हणजे पुढे जाऊन चौकशी झाली तर तुझ्या वडिलांची मान अडकेल. नाही नाही सर, अहो खरंच मी काही केलं नाही, मी खरं सांगतोय. केलं नसेल तर ठीक आहे, पण जर पुरावे सापडले ना, चला, आज मी तुझ्या आवडीचं व्हेजिटेबल सूप बनवलंय. या. हे काय? घे. अरे कोणी बनवलं? ऑफकोर्स मी. मग बस बस झालं. काय बस झालं? हे पूर्ण संपवायचंय तुला. नाही नाही, खूप बस झालं. हे बघ विद्या, तू खाण्यापिण्यातनं हलगर्जीपणा करत जाऊ नकोस. मला आपली होणारी मनू एकदम तंदुरुस्त, सुदृढ, अशी गोड गुटगुटीत हवी, अशी लठ्ठ छान. मनू, आपलं बाळ जन्मालाही आलं नाही आणि तुम्ही त्याचं बारसंही करून टाकलं. मी माझ्या होणाऱ्या मुलीची नावं ठरवून टाकली. मिताली, साक्षी, पर्णवी आणि भूमिजा. एक मिनिट, पण मला मुलगीच होणार आहे कशावरून? मी तर शुअर आहे की मला मुलगीच होणार आहे, आणि ती पण तुझ्यासारखी गोड गुटगुटीत आणि अशी सुदृढ, अशी लठ्ठ होणार आहे. आणि मुलगा झाला तर? मुलगा झाला तर मग मला टेन्शन येईल, कारण आमच्या खानदानात पुढे जाऊन बहुतेक सगळे पुरुष नालायकच बनतात. तुम्ही तसे नाही आहेत. हां, आणि काळजी करू नका, मी आपल्या बाळाला चांगले संस्कार देईन. पण तरी मला मुलगीच हवी आहे बरं का. सिस्टर, सिस्टर, काय झालं? सिस्टर, पोलिसांना बोलवा प्लीज. जग्गू? हो सर. त्यातला एक गुंड दुसऱ्याला जग्गू पळ असं म्हणत होता, आणि त्या जग्गूनेच आमच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सॉरी सर, मी त्या दिवशी तुम्हाला मी हे सांगू शकलो नाही. इट्स ओके. तुमची कंडिशनही ठीक नव्हती. आपल्या हिस्ट्री शीटर्समध्ये जग्गू कोण आहे जरा शोधून काढ. ओके सर. सर, दौलतरावांच्या बंगल्याचं साधारण 15-20 दिवसांपूर्वीचं CCTV फुटेज चेक करत होतो, तेव्हा 5 सप्टेंबरला एका CCTV फुटेजमध्ये मला हे दिसले. सर, ही विद्याची चुलत बहीण आहे, प्रीतिका बोरकर. एवढं काय भांडण झालं? काय नाव सांगितलं याचं? सर, रितिका बोरकर. या रितिकाला बोलून घ्या. ओके सर. आपल्याकडे एक गाव 12 भानगडी असं म्हटलं जातं, पण इथे एकाच घरात एवढ्या भानगडी चालू असताना खरंच असा प्रश्न पडतो की आपल्याकडचे नातेसंबंध खरंच एवढे बिघडत चाललेत का? निर्दयी बापाचा नालायक मुलगा असं ज्याचं वर्णन करता येईल तो अमोल मोहितेच या खून प्रकरणामध्ये गुंतलेला असणार अशी पोलिसांची जवळजवळ खात्रीच पटली होती. आणि अशातच
पोलिसांसमोर एक नवीनच मामला उघड झाला. रितिका, या मॅडम आहेत ना, यांना खोटं बोललेलं आवडत नाही. गाल टोमॅटो सारखा लाल करतात. बघायचं का? सर, एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी विद्यावर सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करायचे हो. प्रेम बघितलं आम्ही तुमचं. तुला दाखवू का? बघायचं का? ते आमचं एक लहानसं भांडण झालं होतं. ते काही एवढं सिरियस नाही आहे. लहानसं भांडण झालं, त्याच्या 15 दिवसानंतर विद्याचा खून झाला. खून होणं हे सिरियस आहे. कशावरून झालं होतं भांडण? मला आठवत नाहीये. प्लीज, मला घरी जायचंय. तुम्ही मला असं थांबवून नाही ठेवू शकत. मला जाऊ द्या प्लीज. हे बघ रितिका, सर जरा एक मिनिट. सर, आपल्या क्रिमिनल रेकॉर्डमधनं मी जगू नावाच्या सराईत गुन्हेगारांची लिस्ट काढली. सर, त्याच्यामध्ये एकूण 5 जगू नावाचे सराईत गुन्हेगार समोर आले. त्याच्यापैकी एकाचा आधीच मृत्यू झाला आहे आणि 3 जण हे तडीपार आहेत आणि ते महाराष्ट्राच्या बाहेर असल्याची पक्की खबर आहे. शेवटचा 5वा जगू काळे, याला आपल्या खबऱ्याने पुण्यातच पाहिले. जगू काळे जिथे कुठे असेल शोधून काढत आहे. ओके सर. आणि विद्याच्या आईला बोलवून घ्या. ठीक आहे सर. तुम्ही रितिकाबद्दल काय सांगत होतात? विद्याच्या खुनात रितिकाचा हात असण्याची आम्हाला शंका आहे. म्हणजे हा संशय चुकीचा असू शकतो, पण नाही साहेब, तुमचा संशय अगदी योग्य आहे. त्या नालायक मुलीने माझ्या मुलीला खूप त्रास दिलाय. काका, माझं जरा काम होतं तुमच्याकडे. बोला. मला काय झालं विद्या? पैसे हवेत का तुला? हो, तिला 500 रुपये हवेत. काही बुक्स घ्यायचे. आता 500 घे, नंतर लागले तर नक्कीच. हो. द्या 500 काय, चांगले 5000 रुपये द्या. अख्खं घर दार ओवाळून टाका तिच्यावर. शांत हो लता. अहो, आजपर्यंत तिच्या शिक्षणावर तुम्ही किती पैसा खर्च केला ह्याचा काही हिशोब आहे का? आपलं डोळे बंद करून उधळतच सुटलाय. हे जर असं चालत राहिलं ना, तर एक दिवस भीक मागायची वेळ येईल आपल्यावर. काकी, तुम्ही काळजी करू नका. माझं शिक्षण पूर्ण झालं ना की मी तुमचे सगळे पैसे परत करेन. हो का? पण तोपर्यंत तू आमच्यावर ओझच आहेस ग. त्याचं काय? इथे महिन्याचा खर्च भागवताना नाकी 9 येतात मला. आई, मी पार्लरला चालले आणि तुझ्या पर्समधले 1000 रुपये घेतले आहेत. हा, ठीक आहे, लवकर ये. हा, वा, विद्याचा खर्च दिसतोय तुला, मात्र आपल्या लाडक्या लेकीची उधळपट्टी मात्र तुला दिसत नाहीये. रितिकाला काहीही बोलू नका हा तुम्ही. उद्या मोहितेंचा शैलेश येतोय तिला पाहायला. खूप मोठं स्थळ आहे आणि त्याचीच ही सगळी तयारी चालू आहे, कळलं ना? चला, आता रितिकाच्या लग्नाच्या तयारीला लागायला हवं. पुढच्या महिन्यात खूप चांगले चांगले मुहूर्त आहेत. हॅलो. हो, तुमच्याच फोनची वाट पाहत होतो आम्ही. पण असं कसं? हो, हां ठीक आहे, मी करते तुम्हाला फोन परत. लता, काय झालं? शैलेशच्या बाबांचा फोन होता. शैलेशला रितिकाशी लग्न करायचं नाहीये. त्याला विद्या पसंत पडली आहे. हो 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 हो, काही हरकत नाही. काहीच हरकत नाही. त्यांना विद्या पसंत पडली असेल तर आपण तशी बोलणी करूयात. नाही, असं नाही होऊ देणार मी. ही आधीपासून माझ्यावर जळत आलीये. हिनीच काहीतरी कारस्थान केलंय आणि माझं लग्न मोडण्याचा प्रयत्न केलाय. अगं पण रितिका, यात माझी काय चूक आहे? नालायक,
एकतर आमच्याच घरात राहते आणि आमच्याच आनंदावर विरजण घालतेस. लाज नाही वाटत का ग तुला? चल चलती हो. थांबा जरा, गप्प बसा तुम्ही दोघंही. विद्या कुठेच जाणार नाहीये. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेस, सोडणार नाही मी तुला. विद्या आणि शैलेशचं लग्न झालं तेव्हा रितिका खूप संतापली होती. विद्याला रोज शिव्या द्यायची. त्या दिवशी अचानक ती विद्याच्या सासरी गेली. विद्यानेच सांगितलं मला. रितिका, तू इथे काय करतेस? तुझं सासर बघायला आले, जे माझं होणार होतं. कशाला जुन्या गोष्टी उगाळून काढतेस? ठीक आहे, मग नवीन गोष्ट सांगते. मला मॉडेलिंगच्या फोटोशूटसाठी 2 लाख रुपये हवेत. तर बाबा तर देणार नाही आहेत ना, म्हणून तुझ्याकडे आले. 2 लाख? अगं पण मी कुठून आणू 2 लाख? करोडोंची मालकीण आहेस ना, आणि तसंही तुला 2 लाख रुपये काहीच जड नाही आहेत. माझं आयुष्य तर उद्ध्वस्त केलंच आहेस. माझा होणारा नवराही हिसकावून घेतलास, आणि आता तर त्याच्या बाळाची आई पण होणार आहेस. हे बघ, मला पैसे हवे आहेत. हे बघ, मी जाणून बुजून काहीही केलं नाहीये. जे पण झाले ते सगळं तुझ्या घाणेरड्या स्वभावामुळे झाले. तुझ्या घाणेरड्या स्वभावामुळे तुला आयुष्यात काहीही मिळालं नाही, आणि त्याचा खापर तू माझ्या डोक्यावर नको फोडूस. तुझा माज कसा उतरवते ना, बघच तू. रडणं बंद कर आता. ज्या दिवशी तू विद्याला भेटायला गेली त्याच दिवशी तू दौलतरावांच्या कपाटातून त्यांची गन चोरली अशी. सर, मी काय नाही केले हो. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. सर, एक प्रॉब्लेम झालाय. सर, संदीपच्या बायकोचा म्हणजे ज्योतीचा एक व्हिडिओ इंटरनेटवरती व्हायरल झालाय. कसला व्हिडिओ? सर, त्यात ती कपडे बदलताना दिसते. सांगाय काय? आपल्या सायबर टीमला सांगा हा व्हिडिओ अपलोड कोणी केला हे शोधून काढायला. ओके सर. रमाकांत जाधव आणि विद्या मोहिते खून प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनत चाललं होतं. मोहिते आणि जाधव कुटुंबीय एकमेकांशी जोडले गेलेले होते, पण त्यांचे हे खून एकमेकांशी जोडले गेलेत की नाही असा फार मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यातच ज्योतीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलिसांसमोरचे हे प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे बनले, आणि त्यातच एक अशी भयानक घटना घडली ज्यानं सगळेच चक्रावून गेले. सर, हा सतीश ज्याने ज्योतीचा तो व्हिडिओ इंटरनेटवरती व्हायरल केला होता. अहो साहेब, तो व्हिडिओ मला तुटलेला मोबाईलमध्ये सापडला, आणि तो मोबाईल मला MP रोडवरती झुडपांमध्ये सापडला. सर, हा सांगतो ते ठिकाण रमाकांतच्या घरापासून जवळ आहे. सर, हा रमाकांतचा तुटलेला मोबाईल. विशेष म्हणजे या मोबाईलमधनं ज्योतीचा तो व्हिडिओ शूट झाला होता. म्हणजे रमाकांतने आपल्याच सुनेचा व्हिडिओ. सर, काहीतरी गडबड आहे. भावेनगरमधून कॉल आला होता, तिथे खून झालाय. सर, काहीतरी सांगा ना सर. बाजूला वा, बाजूला वा, आधी बाजूला वा. सर, या लोखंडाच्या फ्लॉवर फुटने डोकं फोडून खून करण्यात आलाय. फॉरेन्सिकला पाठवून द्या. ओके सर. सर, या नर्मदा जोशी समाजसेविका यांचं आणि दौलतरावांचं खूप वाकड होतं. मीडियाच्या माध्यमाने दौलतरावांवरती कायम ताशेरे उडायचे. दुसरी बॉडी कोणाची आहे? सर, ही तर चांदणी आहे. बऱ्याच जणांच्या चर्चेमधून ऐकलं होतं की चांदणीचं आणि दौलतरावांचं अफेअर होतं. याचा अर्थ या दोघींचं दौलतरावांशी कनेक्शन होतं. पण या गोष्टीचं यांच्या मर्डरशी काय कनेक्शन असू शकतं? सर, मला तर हा प्रश्न पडलाय की नर्मदा जोशी सारख्या समाजसेविकेच्या घरी ही चांदणी काय करत होती? सर, एक मिनिट. हॅलो. जगो, जगो. ये जरा, ये. शैलेश आणि विद्या मोहितेवरती गोळ्या का चालवल्यास? कोणाच्या सांगण्यावर ना सांग. तुझ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज वरती लक्ष होतं आमचं.
सांगतो सांगतो मारू नका सांगतो. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की इकडे का बोलवलंय. त्याचं कारण असं आहे की सगळ्या गोष्टींचा सूक्ष्मोक्ष लावून टाकायचा आहे. सोशल वर्कर नर्मदा जोशीचा खून झाला, तिच्या घरात आम्हाला हा लॅपटॉप सापडला आणि त्या लॅपटॉपमध्ये एक कॉल रेकॉर्डिंग सापडली. ती मला सगळ्यांना ऐकवायची. नक्की काय पाहिजे तुम्हाला? का मला फोन करून हैराण करताय? संदीप, तू काय केलंयस हे तुला ठाऊक आहे ना? हो माहिती आहे. माझ्या बापाचा खून केलाय मी. मग माझ्याकडे साक्षीदार आहे, चांदनी. बिचारी दौलतरावाचा पाठलाग करत करत रमाकांतच्या घरी पोचली आणि नको ते बघून बसली ती. हे बघ, तुरुंगाचं जायचं नसेल ना तर मला 25 लाख हवेत. ठीक आहे, बघतो मी. तू पैसे जमा केले, नर्मदाच्या घरी गेला आणि त्या दोघींना मारून टाकला. बोल, का मारलंस तुझ्या वडिलांना? कारण त्यांच्या मोबाईलमध्ये ज्योतीचा घाणेरडा व्हिडिओ होता. काय खरे काय व्हिडिओ? हो, मीच मारलं माझ्या बापाला. कारण तो एक नंबरचा नालायक माणूस होता. त्यांचं वागणं बघून मला किळस वाटली. मी आणि ज्योती घर सोडून जाणार होतो, पण माझा बाबांवरचा राग काही कमी झाला नव्हता. त्या दिवशी घरी जात असताना दौलतराव आणि कैलाशला मी माझ्या घराच्या मागच्या दारातून बाहेर जाताना पाहिलं. तेव्हा मीही तिथूनच आत गेलो. बाबा, बाबा काय झालं? बाबा उठा तुम्ही. हे काय आहे बाबा? हे काय आहे बाबा? माझ्या बाबांचा मोबाईल मी बाहेर जाऊन फेकून दिला. पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्या चाकूवर माझे फिंगरप्रिंट्स उमटले असणार. पण तोपर्यंत घरात सर्वजण घुसले होते. तेव्हा मी एक प्लॅन बनवला. यावेळी घराच्या पुढच्या दारातून आत गेलो आणि सर्वांसमोर बाबांच्या खुनाचा सूड घेण्याचं नाटक केलं. सर, ज्योतीला यातलं काही माहिती नाही. तिचा यात काही दोष नाही. म्हणजे विद्याचा खून सुद्धा यानेच केलाय? नाही दौलत, विद्याचा खून याने नाही केलाय. विद्याचा खून कोणी केलाय ते पण आम्ही शोधून काढलंय. मी काय नाही केलं साहेब, मी खरंच काय नाही केलं. विद्याचा खून तुमच्या मोठ्या सुनेने अंजली मोहितेने करवलाय. मी काय नाही केलं साहेब, मी खरंच काय नाही केलं. बघाटे, जग्गू ओळखतेस नाही ना? तुझ्या सासऱ्यांची गण तू चोरलीस आणि याला दिलीस. आणि गण मारू नका, मी सांगते. काय करायचं होतं मी मग? माझा नवरा एक नंबरचा नालायक माणूस आहे, काही कामाचा नाही हा. एका वर्षात मला एक मूल नाही देऊ शकला. ती विद्या एका वर्षाच्या आत माझ्या सासू सासऱ्यांना वंशाचा दिवा द्यायला निघाली. सगळेजण तिचेच लाड करत होते साहेब. सासरे बुवाने तर सांगूनही टाकलेलं की ते सगळी प्रॉपर्टी शैलेश भाऊजींच्या नावावर करतील म्हणून. मी असं होऊ देणार नव्हते. म्हणून मी त्या दोघांना मारायचा प्लॅन केला. स्वार्थ आणि मत्सर या दोन गोष्टी माणसाला कशा उद्ध्वस्त करतात ते तुझ्याकडे बघून समजतं. आता आयुष्यभर जेलमध्ये जाण्यासाठी तयार राहा.
संदीप जाधवला त्याचे वडील रमाकांत आणि समाजसेविका नर्मदा आणि चांदनी यांच्या खून प्रकरणी कोर्टानं कठोरातली कठोर शिक्षा फरमावली. त्याचबरोबर अंजली मोहितेला विद्याचा खून केल्याप्रकरणी जेलची हवा खावी लागली. आयुष्यात प्रत्येकाच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत, म्हणून त्याचा दोष दुसऱ्यांवर टाकून गुन्हेगारीचा मार्ग अवलंबणं हे कधीच बरोबर नसतं. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत मी अभिजित खांडकेकर आता तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह नवीन भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.